मैत्रिणींनो, आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण मकर संक्रांत हा सण आपण दरवर्षी प्रत्येक वर्षी नियमाने साजरा करतो. पण तरी सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत का? कोणी म्हणतं हा फक्त तिळगुळापुरता सण आहे. कोणी म्हणतं या दिवशी खूप नटायचं, सगळ्या स्त्रियांमध्ये जायचं आणि वौसून यायचं. काही जणींचा लग्नानंतरचा हा पहिला वौसा असतो, तो कसा द्यायचा असतो याची आपल्याला पूर्ण माहिती आहे का? पण खरं सांगायचं तर मकर संक्रांत हा एक पूर्ण 3 दिवसाचा सण आहे आणि हे तीनही दिवस वेगवेगळ्या अर्थाने खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण शांतपणे सोप्या भाषेत पाहणार आहोत भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रात म्हणजेच खरीदी हे 3 दिवस नेमके काय सांगतात आणि आपण साध्या पद्धतीने हे दिवस कसे साजरे करू शकतो. मकर संक्रांत म्हणजे कोणताही धार्मिक दिवस नाही, म्हणजे प्रत्येक वर्षी त्याची तारीख बदलत नाही. या वर्षी तो 15 जानेवारीला आला, पुढच्या वर्षी 16 जानेवारीला आला, असं अजिबात घडत नाही. प्रत्येक वर्षी तो ठराविक तारखेला म्हणजे 14 जानेवारीलाच येतो. अपवादात्मक रीतीने फक्त तो एखाद दिवस मागं पुढं होऊ शकतो, परंतु त्याची तारीख ही फिक्सच असते. ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांत होते. मकर संक्रांत म्हणजे कोणताही एक धार्मिक दिवस नाही, तर हा एक खगोलशास्त्रीय बदलाचा दिवस आहे. या दिवशी सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. दिवस मोठे होऊ लागतात आणि हळूहळू थंडी कमी होऊ लागते आणि निसर्गात बदल होतो आणि त्या बदलाबरोबरच आपल्या जीवनातही सकारात्मक बदल घडावा यासाठी आपण हा सण साजरा करतो. आपण बऱ्याचदा काय करतो, 14 जानेवारी आली की आपण नटून थटून देवाला जातो, तिळगुळ देतो आणि त्यानंतर सर्वांना तिळगुळ देतो. तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणतो, काळी साडी वापरतो आणि विषय संपला असं समजतो. पण परंपरेनुसार पहिला तर संक्रांत हा प्रथम 3 दिवसाचा प्रवास आहे. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत किंवा खरीदी. हे तीनही दिवस वेगवेगळे काहीतरी शिकवतात. आता भोगी म्हणजे काय? भोगी या शब्दाचा अर्थ आहे उपभोग घ्यायचा, स्वीकार करायचा आणि खूप आनंदात राहायचं. भोगीच्या दिवशी आपल्याला सांगितलं जातं की जुन्या निरुपयोगी गोष्टी सोडून द्या. काही वेळेला आपला अपमान झालेला असतो, काही वेळेला कोणी आपल्याशी बोलताना फार कठोरपणे बोललेलं असतं, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या असतात आणि नव्या गोष्टींसाठी जागा तयार करायची असते. पूर्वीच्या काळात लोक घरातील जुन्या वस्तू बाहेर काढायचे. संक्रांत आली, कोणताही सण आला की काय करायचे, घराची साफसफाई चालू करायची आणि त्यामध्ये आपल्याला नको असलेल्या वस्तू या बाहेर काढायच्या. काही ठिकाणी छोटी होळीही पेटवायची आणि जुन्या गोष्टी अर्पण करायचे. याचा अर्थ जाळणं नव्हतं, पण मनातून जुने नकारात्मक विचार काढून टाकणं हेच होतं. काही वेळेला सोडून देणं हे देखील खूपच महत्त्वाचं असतं. भोगीचा दिवस फार अवघड नाही. सकाळी उठून आंघोळ करायची, शक्य असेल तर अभंग स्नान करायचं. आंघोळीच्या पाण्यात फक्त चिमूटभर तीळ टाकायचं. साधं पण पौष्टिक जेवण आणि या दिवशी खास करून केली जाते वेगवेगळ्या भाज्या मिसळून भोगीची भाजी. ही भोगीची भाजी करण्याची पद्धत देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे, पण सगळ्यात सामान्य रीतीने आपण जर त्याचं बघायचं म्हणलं तर सगळ्या भाज्या असतात. त्यामध्ये गाजर असतं, वाटाणा, बटाटा, त्यानंतर पावटा, हरभरा, तुम्हाला ज्या काही भाज्या घालायच्या आहेत त्या सगळ्या तुम्ही भाज्या घालून एक अतिशय स्वादिष्ट अशी भोगीची भाजी तयार होते. आणि भोगीची भाजी म्हणजे हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या भाज्यांचं मिश्रण. त्यात शरीराला उष्णता हवी असते आणि ही भाजी शरीरासाठी खूपच उपयुक्त असते. सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी ही खूप चांगली मानली जाते. हा दिवस संपूर्ण सणाचा केंद्रबिंदू असतो, मकर संक्रांतीचा. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, म्हणूनच सूर्यपूजेला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार मकर संक्रांत ही एका देवीच्या रूपात मानली जाते. दरवर्षीची संक्रांत देवीचे रूप, वस्त्र, वाहन वेगवेगळी सांगितली जातात. 2026 मध्ये संक्रांत देवीने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेली आहेत. त्यामुळे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी
पिवळा रंग टाळलेला बरा असं मानलं जातं. म्हणजे ज्या वर्षी ज्या देवीनं जी साडी ज्या रंगाची परिधान केलेली असते तो रंग आपण वापरायचा नसतो. मकर संक्रांतीच्या दिवशी कुठले रंग शुभ मानले जातात तर काळा, लाल, हिरवा, गुलाबी आणि जांभळा. विशेष म्हणजे काळा रंग या दिवशी नकारात्मक नसून उलट वाईट शक्तींपासून संरक्षण मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग वर्ज्य असतो, तरी सुद्धा मकर संक्रांतीला एकच दिवस असा अपवाद आहे की त्या दिवशी काळा रंग चालतो. मकर संक्रांतीच्या सकाळची सुरुवात कशी करायची असते? सकाळी लवकर उठणं शक्य असेल तर फारच छान. अंघोळ झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन थोडं हळद कुंकू, अक्षदा, पांढरे तीळ, फुलं टाकून सूर्याकडे पाहून म्हणावं, ओम सूर्य देवताय नमः. हे करताना मन शांत ठेवा, एवढंच पुरेसं आहे. या दिवशी दान केल्याने पुण्य मिळतं असं म्हटलं जातं, पण इथे लक्षात घ्या, दान म्हणजे पैसे द्यायचे, सोनं द्यायचं, नाणं द्यायचं असं नाही. त्या मागची आपली भावना महत्वाची. आपण एखाद्याला संक्रांत वाहन म्हणून नवीन भांडं घेऊन देऊ शकतो, तिळगुळ देऊ शकतो, वस्त्र देऊ शकतो, अन्न, गाईला घास, हे सगळं शक्य असेल तर करा, नाहीतर यातील जेवढं काही शक्य होईल तेवढं करा. संक्रांतीचा दिवस संयमाचा आहे. त्या दिवशी उशिरा झोपू नये. मला तर असं वाटतं की उशिरा कधीच झोपू नये. दररोज सकाळी लवकरच उठावे, कारण लवकर उठण्यामुळे आपल्या दिवसाचं नियोजन अगदी व्यवस्थित पूर्ण होतं. भांडण टाळावं, राग, अपमानास्पद शब्द टाळावेत, मांसाहार टाळावा, झाडं, फुलं, तुळस या दिवशी अजिबात तोडायची नाही. हे सगळं परफेक्ट जमेलच असं नाही, पण आपला प्रयत्न करणं तर महत्त्वाचंच आहे ना. आता झाडूची खरेदी आणि पूजा करायची का तर संक्रांतीच्या दिवशी नवीन झाडू आणणं शुभ मानतात. झाडू म्हणजे घरातील स्वच्छता आणि स्वच्छतेतूनच लक्ष्मीचं आगमन होतं. फार मोठी पूजा नको, फक्त मनापासून नमस्कार पुरेसा आहे. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. ही फक्त मन नाही, तीळ म्हणजे कडूपणाने, गुळ म्हणजे गोडवा. दोन्ही एकत्र केल्यावर जीवनात समतोल राहतो. हा संदेश या परंपरेमागे आहे. आता महत्त्वाचा तिसरा दिवस, किंक्रांत करी दिन. हा दिवस खूप जण दुर्लक्ष करतात, पण तोही महत्त्वाचा आहे. परंपरेनुसार या दिवशी देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून हा दिवस शुभ कामासाठी टाळलेला असतो. आता किंक्रांती दिवशी काय करायचं नसतं? नवीन कामं सुरू करायची नाहीत, कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा नाही, खूप लांबचा प्रवास टाळायचा, घरात अजिबात एकमेकांशी वाद करायचे नाहीत, घरात वाद टाळायचा. या दिवशी शांत राहणं हे सगळ्यात मोठं व्रत आहे. या दिवशी आपण काय करतो, संक्रांत झाली की किंवा संक्रांती दिवशी देखील लहान मुलं जी असतात त्यांची बोरनान करतो. लहान मुलांची पहिली संक्रांत असल्यास बोरनान केलं जातं. काळे कपडे, औक्षण, बोर, ऊस, शेंगदाणे, चुरमुरे मुलांच्या डोक्यावर घातले जातात. यामागे आरोग्याशी संबंधित कारणंही आहेत. संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं. सुहासिनींना वाण दिलं जातं आणि मनापासून दिलेलं वाण आणि मनापासून दिलेला मान हेच या परंपरेचं खरं सौंदर्य आहे. हे 3 दिवस आहे. फार खर्चिक पद्धतीने साजरे करायची गरज नाही. साधेपणा, स्वच्छ मन आणि सकारात्मक विचार हेच मकर संक्रांतीचं खरं रूप आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माणसांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमः शिवाय.